श्री स्वामी समर्थ। उद्या पोळा आहे, पिठोरी अमावस्या आहे, आज गुरुपुष्यामृत योग पण आहे आणि त्यातल्या त्यात श्रावणातला गुरुवार आहे। खूप दुर्मिळ योग आलेला आहे, त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला अगदी साधे सोपे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत। उद्या सगळ्यात पहिले अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे नकारात्मकता जी आहे ती धुतली जाईल आणि आपल्यावर कुठल्याही वाईट शक्तींचा परिणाम होणार नाही आणि मग आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल। भरपूर पैसा वगैरे आपण कमवू शकतो। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आणि आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा असल्यामुळे श्रावणातला हा गुरुवार असल्यामुळे तुम्हाला हा एक दिवा सुद्धा लावायचा आहे। तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर बघा, सगळ्यात पहिले उद्या सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करणार आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एकतर गंगाजल टाकायचं आहे किंवा पंचगव्य तर सगळ्यात चांगलं। पंचगव्य हे उठण्यासारखं असतं। जिथे स्वामी समर्थांचं केंद्र आहे तिथे तुम्हाला पंचगव्य मिळेल। पंचगव्यामध्ये गायीपासून मिळणाऱ्या 5 गोष्टी असतात, जसं की गायीचे शेण, तूप, गोमूत्र वगैरे अशा 5-6 गोष्टीं पंचगव्य बनवलेलं असतं। तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला पंचगव्य टाकून आंघोळ करायची आहे, त्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती धुतली जाईल। यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पंचगव्य समजा तुम्हाला मिळाली नाही तर गंगाजल किंवा चिमूटभर हळद तुम्हाला उद्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे। वाईट शक्तींचा प्रादुर्भाव यामुळे कमी होतो। कधी कधी बघा, आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही। त्याचे हेच कारण असतं की आपल्यावर नकारात्मकतेचा वाईट शक्तींचा प्रभाव झालेला असतो आणि म्हणून मग आपण आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळत नाही। त्यामुळे उद्या न विसरता सगळ्यांनी घरातल्या लहानांपासून मोठ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य किंवा हळद किंवा गोमूत्र किंवा गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे उद्या अमावस्या पण आहे, तर त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये काही दुकान वगैरे असेल, जाळं जळमट सगळं व्यवस्थित काढून टाकायचं आहे। त्यानंतर पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ, पंचगव्य किंवा हळद टाकून तुम्हाला छान फरशी पुसायची आहे। यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करा। मुख्य दरवाजा छान स्वच्छ करा। बघा, जेवढा तुम्ही या गोष्टी कराल ना तेवढं तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी राहील आणि मग घरातल्या सगळ्यांना प्रगतीमध्ये साथ मिळते, म्हणजे त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ मिळत असतं। यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये असोला फळ, नारळ किंवा कोहळा वगैरे बांधलेला असेल किंवा तुम्ही गोरक्ष चिंच वगैरे बांधली असेल, ती खराब वगैरे झालेली असेल तर उद्या पिठोरी अमावस्या असल्यामुळे नक्की तुम्ही बदलायची असेल तर बदलू शकता किंवा बांधायची असेल तर नक्की बांधून घ्या। कोहळा कसा बांधायचा याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। यानंतर अमावस्या असल्यामुळे तुमच्या घरी वाहन वगैरे असेल तर स्वच्छ धुवून नारळाचा उतारा करायचा आहे। 7 वेळेस तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून नारळ जे आहे ते तिथे फोडायचं आहे किंवा नारळ उतरवून तुम्हाला फेकून द्यायचं आहे, अशा ठिकाणी जिथे कोणाला त्रास होणार नाही। हे उतारा केलेलं नारळ कधी पण खायचं नसतं। यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या कर्पूर होम नक्की करा। महिलांनो, अतिशय प्रभावी आणि खूप सुंदर अशी ही सेवा आहे। नारळावर 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत। नारळ थोडासा सोलायचा आहे, शेंडीचा भाग देवाकडे ठेवायचा आहे आणि एकानंतर एक असे 7 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत। संपूर्ण 7 कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला जप करायचा आहे। कर्पूर होम तुम्ही दर अमावस्या पौर्णिमेला करू शकता। यामुळे कर्पूर होम घरामध्ये केल्यामुळे तुमच्या घरातल्या सगळ्या इडापिडा, वाईट गोष्टी, कुणाची नजरबाधा, करणी या सगळ्या गोष्टी निघून जातात। आपण कधीही सांगू शकत नाही की समोरच्याशी आपण चांगलं वागतोय, पण त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगले विचार आहेत का, की आपल्या आनंदामध्ये त्याला दुःख होतं, हे आपण कधीही सांगू शकत नाही। तर त्यामुळे असे हे उपाय केल्यामुळे अशा वाईट लोकांच्या विचारांचा आपल्यावर कधीही परिणाम होत नाही आणि आपले कर्म नेहमी आपल्याला चांगले ठेवायचे आहेत, कष्ट करायचे आहेत, तर आपल्याला नेहमी नशिबाची साथ मिळते आणि भरपूर प्रगती करतो। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी
परान्न घेऊ नये. परान्न अजिबात घेऊ नये. परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी शिजवलेलं अन्न. ताई, मी मेसमध्ये खातो, मी हॉटेलमध्ये राहतो खातो. समजा बाहेर राहतो हॉटेलमध्ये, तर त्या ठिकाणी आपण पैसे देऊन खातो, ती गोष्ट नाही. पण कोणी असंच फुकट काहीतरी तुम्हाला आणून दिलेलं आहे, तर त्याला परान्न म्हटलं जातं. तुमची आई, बहीण, बायको त्यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. आता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांसाठी एक सोपा तोडगा करायचा आहे. दर अमावस्येला आपण करू शकतो, पण त्यातल्या त्यात पोळा हा पिठोरी अमावस्या अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. बघा, स्त्रिया पोळ्याच्या दिवशी पिठोरी अमावस्यांना मुलांना ओवाळत असतात पिठाच्या दिव्यांनी. आपल्या मुलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यानंतर स्त्रीचं अखंड सौभाग्य टिकून राहावं, यासाठी या दिवशी स्त्रिया पोळ्याची पूजा करत असतात. तर बघा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगते, तर हा तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. जमेल तेव्हा करा, म्हणजे मुलं जेव्हा घरी आहेत तेव्हा आपण करू शकता. ज्यामुळे मुलांची अभ्यासामध्ये भरपूर प्रगती होते. त्यांचा स्वभाव समजा हट्टी असेल, चिडचिडा असेल, तर ते खूप चंचल असतील, सांगतो त्याच्या उलट करत असतील, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे काय होतं की त्यांना कसल्या वाईट गोष्टींचा त्यांच्यावर प्रादुर्भाव झालेला असेल तर तो कमी होतो. तर तुम्हाला उद्या दुपारी 12च्या आधी मीठ नसलेला भात जो आहे तर तो शिजवायचा आहे. समजा 2 मुले आहेत तर 2 वाटी भात, म्हणजे छोटीशी वाटी, फार मोठी नाही. मीठ टाकायचं नाही, त्याच्यामध्ये फक्त भात शिजवायचा आहे. आणि त्या मुलाला व्यवस्थित योग्य दिशा बघून, दक्षिणेकडे तोंड येणार नाही असं बघून तुम्हाला उभं करायचं आहे. आणि वाटीभर भात हातामध्ये घेऊन 7 वेळेस उतारा करायचा आहे. त्यावेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. आणि त्यानंतर हा भात खायचा नाही आहे, हे लक्षात ठेवा. हा भात तुम्ही टेरेसवर एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या पक्ष्यांसाठी, एखाद्या प्राण्यांसाठी तुम्ही खायला ठेवू शकता. एखाद्या कागदावर तुम्ही काढून ठेवा, हरकत नाही. त्यामुळे आपला असा हा उतारा केल्यामुळे, म्हणजे समजा 2 मुले आहेत तर तुम्ही दोघांसाठी वेगळा भात शिजवायचा आहे. सगळा भात शेवटी एकत्र करून कुठेतरी अशा ठिकाणी नेऊन ठेवा जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही. 2 मुले असतील तर 2 वाट्या भात शिजवा, 3 मुले असतील तर 3 वाट्या भात शिजवा. यामुळे मुलांवर कोणतेही संकट येत नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलाबाळांचं वाईट गोष्टींचं, नकारात्मकतेपासून, वाईट शक्तींपासून मुलांचं रक्षण व्हावं, यासाठी अशा वाटीभर भाताचा उतारा करायचा आहे. लक्षात ठेवा, अमावस्या तिथी ही बघा, उद्या पोळा आहे आणि परवा अमावस्या जी आहे ती धरली जाईल. कारण उदय तिथीनुसार आपण अमावस्या धरत असतो. त्यामुळे नक्की या गोष्टी लक्षात ठेवा. आणि बघा, त्यातल्या त्यात आज गुरुपुष्यामृत योग आहे. त्यामुळे आज संध्याकाळी न विसरता तुम्हाला माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना समर्पित असा पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचा आहे. तुळशीच्या झाडाजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे. साधा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी पण चालेल. पिंपळाच्या झाडाला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचं आहे. प्रदक्षिणा घालायची आहे. नमस्कार करायचा आहे आणि दिवा लावायचा आहे. सेम अशाच प्रकारे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. आपल्याला माहिती आहे तुळशी ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. तर त्यामुळे आपल्याला असा दिवा लावायचा आहे की जेणेकरून माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि पण मग आपल्यावर कुठलाही आर्थिक संकट येणार नाही. आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.